सर ॲज फार ॲज आय नो ही अशी लोक अशा गर्दीच्या ठिकाणीच येतात. हे ड्रग्स वगैरे सगळे एक्सचेंज करण्यासाठी त्यांना अशी गर्दीचीच ठिकाणं लागतात, ती तशीच ठिकाणं निवडतात. बरं, सन्मान कोणाचा करायचा काय ठरवलंय? म्हणजे तुम्ही यादी वगैरे अशी काय केली आहे का? जी व्यक्ती आपल्या कर्तव्यापुढे भावनांचा विचार करत नाही अशाच व्यक्तीचा सत्कार होणार. कौशिकी खांडेकर आजी बरोबर ना? बरोबर ओळखलंस. कौशिकी खांडेकर. नो, म्हणजे नाही, मला मान्य नाही. असे सत्कार समारंभ करून आपल्या कॉलेजची जी बदनामी झालेली आहे, जी पत खालवलेली आहे, ती अशी परत येणार आहे का? मला नाही वाटत. आणि जिने माझ्या अनिकाची बदनामी केलेली आहे तिला आपण जाब विचारण्याऐवजी आपण तिचाच सत्कार करतोय, हे किती योग्य आहे? मला तरी पटत नाहीये. माझी ना आहे. कामिनी ती तिचं काम करते. सत्याच्या बाजूने लढायला ताकद लागते आणि याच तिच्या कर्तृत्वाचा आपण सत्कार करणार. तेव्हा यंदाची सत्कार मूर्ती असेल कौशिकी खांडेकर. कमळी, GS या नात्याने तू कौशिकीला आमंत्रण करायला जाशील. मे आय कम इन मॅडम? कमळी, ये ना. हाय, बस ना प्लीज. नाही नको, ते मी तुम्हाला. कमळी प्लीज, तू ड्रग्सच्या केसच्या बाबतीत काही डिस्कस करायला आली असशील तर तुला माहिती आहे मी तुझी मदत करू शकत नाही. अहो नाही मॅडम, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय. कसलं? अहो तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ असतो, त्याचंच निमंत्रण द्यायला आलोय. आता तुम्ही तुमच्या क्षेत्रात एवढं भारी काम करतायसा आणि आमच्यासारख्या पोरींसाठी तुम्ही प्रेरणा आहात, म्हणून ह्या वर्षी तुमचा सत्कार करायचं सगळ्यांनी ठरवलंय. ओके, पण तुमच्या कॉलेजची न्यूज आमच्या चॅनलवर रन होतीये हे माहिती असूनही तू निमंत्रण द्यायला आलीस? होय मॅडम. आता सत्य शोधण्यासाठी कसला बी विचार न करता तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताय, मग अशा व्यक्तीचा सत्कार झालाच पाहिजे. आणि उलट कॉलेजसाठी ही अभिमानाचीच गोष्ट आहे. तुमचं अन्नपूर्णा आजींसाठी कॉलेजसाठी किती आदर आहे हे आम्हा सगळ्यांनी माहीत आहे. आणि तुम्ही आमच्यासमोर आदर्श म्हणून राहिले पाहिजे, म्हणून तुमचा सत्कार. अहो अन्नपूर्णा आजींनी यासाठी खास पाठवले मला. ओके, आता अन्नपूर्णा मॅडमने आग्रहाचं निमंत्रण दिलंय म्हणल्यावर मी नाही तर म्हणू शकत नाही. ओके, आय विल बी देअर. थँक्यू सो मच. येत. हो, नीट जा.